नमस्कार, SR टीचिंगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय गणित मधला सराव संच 10.1 बघणार आहोत। त्यातलं पहिलं एक्झाम्पल उदाहरण बघा, 21m चा वर्ग भागिले 7m। बघा हे कसं सोडवायचं। अगोदर दिलेलं उदाहरण जे आहे ते भागाकाराच्या स्वरूपात लिहायचं। म्हणजेच 21m चा वर्ग भागिले 7m। बघा दिलेली संख्या 7m आहे। ह्या संख्येला आपल्याला भाग घालवायचा आहे आणि आपल्याला भागाकार काढायचा आहे। म्हणजे ह्या संख्येला कितीने गुणलं म्हणजे आपल्याला 21m चा वर्ग येईल। पहिला संख्येचं बघू, 7 ने कितीने गुणलं म्हणजे 21 येईल, 7 त्रिक 21 आणि m ला हे ना किती m न गुणलं म्हणजे m चा वर्ग येईल। म्हणजेच बघा m गुणिले m म्हणजेच m चा वर्ग, ह्यांची बेरीज असते आपण पाहिलेलं आहे अगोदर। म्हणजेच इथं काय येईल 3m म्हणजेच 21m चा वर्ग। म्हणजे किती आलं 7 त्रिक 21m चा वर्ग। बाकी काय येईल 0। म्हणजे इथं आपण लिहू शकतो भागाकार किती आला आपला 3m आणि बाकी 0। या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल पहिलं सोडवू शकतो। नंतर बघा पुढचं एक्झाम्पल 40a चा घन भागिले वजा 10a। हे एक्झाम्पल बघू कसं सोडवायचं। बघा दिलेलं उदाहरण अगोदर लिहून घेऊ आपण। 40a चा घन भागिले वजा 10a। आता आपल्याला वजा 10a गुणिले किती बरोबर 40a चा घन। म्हणजे बघा आता वजा गुणिले वजा म्हणजे अधिक येईल, 10 चौक 40 येईल आणि a गुणिले a चा वर्ग म्हणजे बघा काय आलं आपलं वजा 4a चा वर्ग। वजा 4चा a चा वर्ग म्हणजेच आपलं 40a चा घन मिळाला आणि ह्याची बाकी काय आली 0 आली। म्हणजेच भागाकार आपण लिहू शकतो वजा 4a चा वर्ग आणि बाकी आपली काय आली 0 आली। तर बघा वजा 48p चा चौथा घात भागिले वजा 9p चा वर्ग। हे बघा उत्तर कसं येईल। अगोदर भागाकार स्वरूपात लिहा दिलेले उदाहरण, वजा 48p चा चौथा घात भागिले वजा 9p चा वर्ग। आता पहिली गोष्ट 9 चा पाड्यात जर 48 नाहीये म्हणजे 9 के 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 55 9 संग 54 म्हणजे 9 च्या पाड्यात 48 नाही। या पद्धतीमध्ये काय करायचं दिलेला भागाकार आपण हाय ते मांडणी करू। 48 गुणिले p किती वेळा आहे 4 वेळा, 1 2 3 आणि 4 आणि भागिले वजा 9 p किती वेळा आहे 2 वेळा। म्हणजे इथले 2p आणि इथले 2p कॅन्सल झाले। परत वजाला वजा निघून गेलं, येणारी संख्या प्लस असेल, वजा गुणिले वजा अधिक येतं। 9 आणि 48 आपल्या 3 च्या पाड्यात आहेत, 3 त्रिक 9, 3 एके 3 राहिला 1, 3 संग 18 म्हणजे इथं काय आलं 16/3 आणि इथं p गुणिले p म्हणजेच p चा वर्ग। म्हणजे इथं असं लिहू शकतो आपण, अधिक आलेला आहे 16/3 p चा वर्ग वजा 48p चा चौथा बरोबर बाकी काय आली 0 आली। म्हणजेच इथं आपण भागाकार काय आला 16/3 p चा वर्ग आणि बाकी काय आली 0। नंतर बघा चौथे उदाहरण 40m चा पाचवा घात भागिले 3m चा वर्ग। अगोदर दिलेलं उदाहरण
भागाकाराच्या स्वरूपात लिहिलं म्हणजेच इथं 40m चा 5वा घात आणि याच्यामध्ये 30m चा घन. आता बघत तर 30च्या पाड्यात 40 नाही येत, 30 दोन्ही 60 येतं. मग आता जी पद्धत वापरली त्या पद्धतीने लिहू. 30 गुणुले वरती अगोदर 40m येईल. 40m किती वेळा? 5 वेळा. 1 2 3 4 आणि 5 आणि 30 गुणुले m 3 वेळा आहे. 1 2 3. आता m ला m वरचा 1 खालचा 1 वरचा 1 m खालचा 1 m म्हणजे 3m ला 3m कॅन्सल झाले. परत 10 त्रिक 30 10 चौक 40. शिल्लक बघा काय राहिलं? 4m गुणुले m चा वर्ग 4m चा वर्ग भागिले 3. म्हणजे इथे आपण लिहू शकतो 4/3m चा वर्ग म्हणजे 40m चा 5वा घात म्हणजे 0. म्हणजे इथं आपला भागाकार काय आला? भागाकार बरोबर 4/3m चा वर्ग आणि बाकी ही आपली काय आली? 0 आली. बघा 5वं एक्झाम्पल. 5x चा घन वजा 3x चा वर्ग भागिले x वर्ग. बघा अगोदर दिलेले एक्झाम्पल भागाकाराच्या स्वरूपात लिहू. 5x चा घन वजा 3x चा वर्ग भागिले किती आहे? x चा वर्ग. आता इथं बघा x वर्ग गुणुले ह्या संख्येला आणायचं आपल्याला किती? 5x चा घन. म्हणजे इथं काय कुठली संख्या नसते म्हणजे 1 असते. 1 न आता इथं अधिकच आहे, अधिक गुणुले अधिकच येणार आहे. 1 गुणुले किती म्हणजे 5 येईल. इथं 5 घ्यावं लागेल बरोबर आहे. आणि x च्या वर्गाला किती न गुणावं म्हणजे x चा घन येईल. तर x वर्ग गुणुले x म्हणजेच x चा घन. म्हणजे आपल्याला कुठली संख्या मिळाली भागाकारात? 5x. इथं किती मिळालं आपल्याला? 5x चा घन. इथं 0 झालं. राहिलेली संख्या 3x चा वर्ग. आता आपल्याला x वर्ग गुणुले किती म्हणजेच वजा 3x चा वर्ग येईल. बघा आता इथं काय नाही म्हणजे आपण आता सांगितलं 1 आहे. 1 गुणुले किती? अगोदर चिन्हांचं करावं लागेल. इथं वजा आहे म्हणल्यावर इथं अधिक गुणुले वजा म्हणजे वजा येईल. परत 1 गुणुले 3 म्हणजे 3 येईल. आणि x वर्ग नाहीच येणार कारण आपला इथं x वर्ग गुणुले 1 म्हणजेच x वर्ग येऊन जाईल. म्हणजे आपल्याला मिळणारी संख्या काय मिळेल? वजा 3 म्हणजेच वजा 3x वर्ग. म्हणजे वजाबाकी केली तर काय येईल? 0. म्हणजे इथं आपला भागाकार काय मिळाला? भागाकार बरोबर 5x वजा 3 आणि बाकी काय मिळाले आपल्याला? 0. या पद्धतीने लिहू शकतो. नेक्स्ट बघा दुसरं एक्झाम्पल. काय मिळालं आपल्याला? 8p चा घन वजा 4p चा वर्ग भागिले 2p चा वर्ग. अगोदर काय दिलेलं संख्या भागाकाराच्या स्वरूपात लिहिली. 8p चा घन वजा 4p चा वर्ग. त्याला 2p न भाग द्यायचा आहे. बघा आता इथं आपल्याला कुठली संख्या आहे? 2p चा वर्ग न ह्या संख्येला भागायचं आहे आपल्याला आणि किती आणायचं आहे? 8p चा घन. चिन्हांचं बदल अधिक गुणुले अधिकच येणार आहे. 2 गुणुले किती म्हणजे 8 2 चौक 8 आणि b चा वर्ग गुणुले p चा वर्ग गुणुले p चा पहिला घात म्हणजे p चा घन. म्हणजे इथं आपल्याला संख्या काय मिळाली? 4p म्हणजेच 8p चा घन. इथं 0 आलं. राहिलं काय? वजा 4p चा वर्ग. आता परत 2p न च्या वर्गानं गुणाकार करून आपल्याला काय आणायचं आहे? वजा 4p चा वर्ग आणायचा. परत चिन्हांचा विचार करावा लागेल. अधिक गुणुले वजा म्हणजे वजा येईल. 2 गुणुले बे दोन्ही 4 आणि p हा असं राहील. बघा वजा 2 म्हणजे 4p चा वर्ग. ही जी जर वजाबाकी केली तर आपल्याला काय मिळेल?
0 मिळेल, 0 मिळेल. बघा भागाकार आपल्याला काय मिळाला, 4p वजा 2 आणि बाकी जी आहे ती किती मिळाली, 0. नंतर बघा 7वं उदाहरण, 2y घन अधिक 4y वर्ग अधिक 3 भागिले 2y वर्ग. अगोदर काय दिलेला भागाकार लिहून घ्यायचा, 2y घन अधिक 4y वर्ग अधिक 3 आणि ह्याला भाग कितीने दिला आपण, 2y वर्गाने दिला. बघा आता 2 गुणुले आपल्याला 2y वर्ग घ्यावं लागेल, ह्यानं भाग द्यायचा आहे, ह्याला गुणावं लागेल, कितीनं गुणलं म्हणजे आपल्याला 2y घन मिळेल. तर संख्याचा विचार केला तर बेच येणार आहे, एकच असणार आणि y वर्ग म्हणजेच y, बरोबर आहे का. म्हणजेच इथं y लिहावं लागेल, इथं 2y घन, इथं 0 आलं. परत पुढची संख्या 4y वर्ग आहे, मग इथं 4y वर्ग लिहू शकतो आणि ह्याला आपल्या कशानं गुणून इक्वल आणायचं आहे, 2y वर्गानं. आता 2y वर्गात आपल्याला माहिती आहे बे दोन्ही 4 गुणुले 2 गुणुले 2 म्हणजे 4 आणि y वर्ग राहील, म्हणजे इथे काय येईल, अधिक 2 येईल, म्हणजेच 4y वर्ग, इथं 0 राहील आणि इथं अधिक 3 येईल. आता 2च्या पाड्यात काही केलं तरी आपल्याला भाग काय जाणार नाही, त्यामुळे ती संख्या बाकी 3 हाय अशी लिहू शकतो. म्हणजेच आपला भागाकार काय आला, तर y अधिक 2 आला आणि बाकी जी आहे ती काय मिळाले आपल्याला, अधिक 3 मिळाले, म्हणजे 3 मिळाले. पुढचं बघा 8वं उदाहरण, 21x वजा 14x वर्ग अधिक 7x भागिले 7x घन. बघा हे एक्झाम्पल कसं येईल, 21x वजा 14x वर्ग अधिक 7x, ह्याला कितीने भागले आपण, 7x घन. आता बघा इथं 7x घन घेऊ शकतो, 7x घनला कितीने गुणलं म्हणजे आपल्याला 21x मिळेल. आता संख्यांचा विचार केला, चिन्हांचा काय विचार नाही, अधिकच आहे, अधिक गुणुले अधिक अधिकच येणार आहे, 7त्रिक 21 येईल, 7त्रिक 21, x घन गुणुले x म्हणजे x4 येईल, म्हणजे आपल्याला संख्या काय मिळाली, 3x, म्हणजे 21x4, इथं 0 येईल. पुढची संख्या वजा 14x वर्ग आली, म्हणजे आपल्याला 14x वर्ग गुणून आणायचा आहे, म्हणजे इथं काय आहे, 7x घन गुणुले, आता इथं बघितलं 7x घन आहे, आता इथं वर्ग आहे, त्याच्यामुळे ह्या संख्येला कशाने जरी गुणलं तरी वर्ग येणार नाही, त्यामुळे ती संख्या तिथंच स्टॉप होते. म्हणजेच ही संख्या आपण इथंच हाय अशी लिहू शकतो, बाकीमध्ये भागाकार फक्त 3x येईल. म्हणजेच आपला इथं भागाकार काय आला, 3x आला आणि बाकी ही आपली राहिलेली संख्या वजा 14x वर्ग अधिक 7x. बघा 6x वजा 4x अधिक 8x घन अधिक 2x वर्ग. बघा दिलेल्या अगोदर उदाहरण लिहून घेऊ, 6x वजा 4x अधिक 8x घन अधिक 2x वर्ग आणि ह्याला आपण भाग दिलेला आहे 2x वर्ग. आता इथं अगोदर आपण 2x आहे, त्यामुळे 2x वर्ग घेऊ, ह्याला कितीनं गुणलं म्हणजे आपल्याला 6x येईल. तर अगोदर अधिक गुणवले अधिक अधिकच येईल, 2 बेत्रिक 6 आणि x वर्ग आणि x घन, 2 अधिक 3 म्हणजे 5, म्हणजे आपली संख्या काय मिळाली, 3x घन म्हणजे 6x घन. इथली संख्या 0 झाली, राहिलेली संख्या लिहायची 4x अधिक 8x तिसरा अधिक 2x दुसरा. आता दुसरं परत लिहिताना 2x वर्ग गुणुले आपल्याला काय आणायचं आता, वजा 4x
आता बघा वजा इथं अधिक गुणुले वजा म्हणजे वजा येईल, बेदोनी 4 आणि एक्सचा दुसरा 2 आणि 2 4 म्हणजे इथं आपल्याला संख्या काय मिळाली, वजा 2 एक्सचा वर्ग म्हणजेच वजा 4 एक्सचा चौथा घात. ही शून्य टर्म झाली. पुढची संख्या 8 एक्सचा घन अधिक 2 एक्सचा वर्ग. आता परत संख्या आहे, आपल्याला काय आणायचं आहे, 8 एक्सचा घन आणि आपल्याला भागाकार कशाने केला आहे, 2 एक्सचा वर्ग. हे म्हणजे कितीनं गुणलं म्हणजे आपल्याला 8 एक्स वर्ग येईल. सॉरी घन आहे इथं, एक तर अधिक गुणुले अधिक अधिकच येईल, बेचोक 8 आणि एक्सचा वर्ग म्हणजे तिथं फक्त एक्स घ्यावं लागेल आपल्याला, म्हणजे 2 ने 3 येईल. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय संख्या मिळाली, अधिक 4 एक्स आणि इथं 8 एक्सचा घन म्हणजे काय मिळाली, इथं टर्म 0 झाली, राहिलं काय 2 एक्सचा वर्ग. आता इथं 2 एक्सचा वर्ग गुणुले किती म्हणजेच आपल्याला काय मिळेल, 2 एक्सचा वर्ग मिळेल. म्हणजे इथं आपल्याला कशानं गुणावं लागेल, 1 न गुणलं. बरोबर आहे का. 2 एक्स वर्ग गुणुले 2 एक्स वर्ग 1 2 एक्स वर्ग म्हणजे इथं काय येईल, अधिक 1 येईल आणि इथं 2 एक्सचा वर्ग आणि ही टर्म जी आहे बाकी 0 राहिली. म्हणजेच इथं आपण लिहू शकतो भागाकार आपला किती आला, 3 एक्सचा घन वजा 2 एक्सचा वर्ग अधिक 4 एक्स अधिक 1 आणि बाकी काय आली आपली, 0 आले. पुढचं उदाहरण बघा काय आहे, 25m चा चौथा घात वजा 15m चा घन अधिक 10m अधिक 8 भागिले 5m चा घन. बघा दिलेली संख्या अगोदर लिहून घेऊ. 25m चा चौथा घात वजा 15m चा घन अधिक 10m अधिक 8 ह्या संख्येला कितीने भाग दिलाय, 5m च्या घन. मग बघा अगोदर 5m चा घन घेऊ, ह्याला कितीनं गुणावं लागेल, पहिली संख्या आपली 25m चा चौथा आहे. बघा इथं आता 5 ला कितीनं गुणलं म्हणजे 25 5 5 25, परत m चा घन आहे म्हणजे इथं m घ्यावं लागेल, म्हणजेच इथं 5m आणि वजा 25m चा चौथा घात. इथं 0 आलं, परत वजा 15m चा घन, परत 5m चा घन कितीनं गुणावं लागेल म्हणजेच आपल्याला वजा 15m चा घन येईल, म्हणजे 5 त्रिक 15. आता इथं अधिक आहे, इथं चिन्ह वजा आहे, अधिक गुणुले वजा म्हणजे वजा येईल आणि m चा घन म्हणजे mच येईल, म्हणजेच किती येईल आपलं, वजा 3 येईल आणि इथं वजा 15m चा घन. इथं काय येईल आपलं 0, परत काय राहिलं अधिक 10m अधिक 8 राहिलेलं. म्हणजेच आता जर इथं 5m चा घन गुणुले कितीनं गुणलं म्हणजे आपल्याला 10m येईल. आता इथं घन आहे, घनला कुठल्याही संख्येनं गुणलं काय केलं तरी m येणार नाही, म्हणजे इथं आपली संख्या स्टॉप झाली. म्हणजेच इथं आपण असं लिहू शकतो भागाकार आपला किती आला, 5m वजा 3 आणि बाकी जी आहे ती काय आली आपली 10m अधिक 8 ही संख्या मिळून जाईल आपल्याला. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.